नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर माझी सकाळची कामं झालेली आहेत. रुद्रांश पण गेला शाळेमध्ये आणि मी उशिरा भाजी करते. मला करायची होती सुरणाची भाजी. सुरणाची भाजी म्हटलं तर ती घाई गडबडीमध्ये होत नाही, जरा आरामात करावी लागते मस्त छान अशी. म्हणून घाई गडबडीत मी सकाळी केली नाही. रुद्रांशला शाळेत सोडली, त्याच्यानंतर बनवायला घेतलं. कारण आता शाळा सकाळची आहे, ऊन खूप आहे ना, त्याच्यामुळे सगळ्या छोट्या मुलांना सकाळची शाळा लागली आणि सकाळची घाई गडबड असते आणि अशा भाज्या ज्या आरामात करायच्या असतील त्या घाई गडबडीमध्ये केलं तर जमत नाहीत. म्हणून खूप दिवस झाले होते सुरणाची भाजी केली नव्हती. तशा गुह्या पण आहेत माझ्याकडे, त्याची पण भाजी केली नाही. कसं मार्केटमधून भाजीपाला आणतो हिरवा आणि तो छान असा ताजा ताजा दिसतो. नाही आणायचं म्हटलं तरी आपसुकच तो भाजीपाला घेतला जातो आणि घरी आणला जातो. भलेही खाऊन खाऊन कंटाळा येत असला तरीसुद्धा. तर हा काही योग येत नव्हता भाजीचा असल्यामुळे. तर म्हटलं आज बनवूच या सुरणाची भाजी. सुरणाची भाजी दोन प्रकारे बनवली जाते. एक तर फ्राय करायचं, नाही तर फ्राय न करता सुद्धा बनवली जाते. आम्ही तर आधी फ्राय न करताच बनवत होतो बेसनसारखी, आणि ती पण भाजी खूप छान लागते. रुद्रांशच्या पप्पांना अशी भाजी आवडते म्हणून मग अशी भाजी करायची. माझी आई खूप सुंदर बनवते सुरणाची भाजी. अशी फ्राय वगैरे काही करत नाही ती, फक्त असं कापून बेसनसारखं छान बनवते ती आणि छान लागते. सुरण म्हटलं तर एक प्रकारचा पाहुणचारच असतं आमच्या भागामध्ये. सगळ्यांना आवडणारी सुरणची भाजी, चिकन मटनलाही मागे टाकणारी. तर मी आता सुरण फ्राय करून घेते. आजकाल ना माझ्या गॅसचा प्रॉब्लेम झाला, इकडचं एकदम हळू पेटते आणि हात छान पेटते. आजकाल तर आता युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे तर गॅस सिलेंडर भेटणं पण मग मुश्किलच आहे. आणि आमचा तर आम्ही ब्लॅकमध्ये घेतो, आमचं काही बुक नाही आहे गॅसचं. पण आता तर ब्लॅकमध्ये पण भेटणार नाही. आधी कसं वेळेवर 100 रुपये जास्त दिले तरी चालायचे, पण आता माहीत नाही काय होते. आमचा विचार आहे इंडक्शन घ्यायचं आता. वा, मसाल्याचा खूप छान असा मसाला इथे आहे. अद्रक, लसूण, कांद्याची पेस्ट आणि थोडासा कच्चा मसाला टाकला. ज्या कढईमध्ये मी सुरण फ्राय केला होता तिथेच मी भाजी फोडणी देते आणि कांद्याची म्हणजे टमाटरची प्युरी. टमाटर मी बारीक करून घेतले, कारण का ना मसाल्याची भाजी रुद्रांश खातो आणि मग टमाटर वगैरे दिसले तर खात नाही. मग काय बारीक करायचं टमाटर, मग बरोबर पोटात पण जातो आणि त्याला दिसत पण नाही. आणि सुरणाची भाजी म्हटलं तर आंबट जरा जास्त टाकायचं, कारण गळा घेतो आणि हे आपली घरगुती आहेत त्याच्यामुळे गळा घेते. तर जरा जास्त आंबट टाकायचा आणि छान अशी भाजी करायची. सोबतच टोमॅटोची प्युरी पण टाकली आणि मीठ टाकलं आणि आता छान आपले मसाले असे शिजवू द्यायचे. एकदम स्लो गॅस केली. शिजत बसतील तोपर्यंत मी माझे भांडे वगैरे आहेत घासायचे थोडेसे, ते करून घेते. आणि आपल्या इकडे मसालेसुद्धा शिजत असतात. मसाला छान असा शिजलेला आहे. आता आपले डेलीचे जे मसाले आहेत, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आहे ते सगळे आपले चवीपुरता टाकायचे. तेल सुटेपर्यंत चांगले मसाले शिजले. मसाले छान शिजले तर भाज्या छान लागतात. सगळे चवीपुरता मसाले टाकले आणि आमच्या घरच्या भाज्या जरा तिखट असतात. हे मसाले सुद्धा छान शिजवायचे. तयार आहे बघा आपली छान अशी सुरणाची चमचमीत भाजी. आता मी याच्यामध्ये रस्सा ठेवला, पण जेव्हा थंड होते ना भाजी, तेव्हा हे सुरणाच्या ज्या फोडी आहेत ते रस्सा शोषून घेतात. उगाच जिपात रस्सा दिसत नाही. आणि एकदम साधी सोपी आहे, छान बनवायची, छान लागते, सगळ्यांना आवडते. आता माझी सगळी कामं झालेली आहेत बघा, सगळी म्हणजे भांडे वगैरे घासून झाली आणि आता कपडे धुवायचे आहेत, जे मी कपडे धुवून घेते. आज स्वयंपाकाला जरा उशीरच झाला, रुद्रांश शाळेत गेला त्याच्यानंतर मी भाजी केली, कारण अशा भाज्या ना आरामात बनवायच्या असतात आणि यांना बराच वेळ लागते. म्हणून म्हटलं नाही, रुद्रांशला एकदा शाळेत जाऊ दे, नंतर मी करणार आरामात. आणि त्याला टिफिनमध्ये आज पास्ता दिली होती, खाऊन पण गेला आणि टिफिनमध्ये पण घेऊन गेला. तर चला आता पुढच्या कामाला सुरुवात. इथे हा जो घरटा आहे ना, तिथे अजून चिवताई येते आहे आमच्याकडे, आणि आम्ही निघालो की उडूनच जाते. आम्ही तिला काही करत नाही. मला तर बाहेर एक घरटा बनवला होता, तर तो घरटा तिच्या कामातूनच गेला. तर मी तर म्हणत होती, बाबा तिथे कशाला बांधतेस, आमच्या घरात बांध, तुला कोणी त्रास देणार नाही. मग तिकडचा घरटा तिचा उद्ध्वस्त झाला आणि हा घरटा आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून होता आणि 3 वेळेस इथे
ह्या घरट्यामध्ये पिल्लू देऊन पसार झाले. आता ही 4थी वेळ आहे की आता इथे अंडे टाकणार, पिल्लू देणार. अंडे वगैरे टाकलं असेल पण आम्ही बघत नाही, कशाला डिस्टर्ब करायचं. एकदा का हात लावला तर मग चिमण्या पाखरं येत नाही घरट्यामध्ये, मग आम्ही हात नाही लावत, त्रास नाही देत. आता पण तिकडे आवाज देते आहे, चिव 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 आवाज करते आहे ती. ते बघा आवाज करते ना, तिकडे आवाज करते. मी इकडे उभी आहे ना, आता मी कपडे पण धुईन तेपर्यंत ती येणार नाही. मी नसेल किंवा कोणी नसेल तेव्हा ती येते. आम्ही दिसलो की आमची चाहूल लागली की लगेच पडून जाते. आणि बघा हे झाडं वगैरे कसे झालेले आहेत, एकदम खराब झाले. लावलं होतं खायला तरी मिळतील, पण अजिबात लसणाचे पाला पण खायला नाही मिळाले, काही नाही. कोथिंबीर तेवढा मिळाला आणि टमाटर तर छान होते, भरपूर निघाले. आता सुद्धा बघा 2 टमाटर पिकलेले आहेत, तोडून घेते. हो गया निकालना भाई मछली है क्या तुझे, किधर जाना है नागोबा के लगन को? तो चाहिए ना मैगी, इतने सारे मैगी तो ये वाली में आ गई उधर नहीं, 10 वाले मैगी, इतने मैगी लाते तो। और हाँ ये है रुद्रांश का हाइड एंड सीक। मैं दिख रही हूँ क्या, मुंडी उड़ा रहा है मेरी? देख रही थी। और ये है काजू बादाम मनुका, ये और रुद्रांश के, ये सब फेवरेट है रुद्रांश के, सब लाना पड़ता है। वहाँ पे काजू नहीं थे है ना, बादाम भी नहीं है ना। हाँ ये दोनों रख लेती हूँ। हा पहिलेचा पॅकेट आहे, हा आताचा कितीचा आहे, बंद कर. सोनपापडीचा डब्बा तर आणावाच लागते रुद्रांसाठी, आणि त्याच्यामुळे डब्बे देखील होतात आपल्या घरामध्ये प्लास्टिकचे. आणि ही आहे माझी किराणाची वही. आता बघते मी, कारण हा मागच्या महिन्याचा बदामचा पॅकेट आहे जो संपला नव्हता, आणि हा आहे बदामचा ह्या महिन्याचा पॅकेट. थोडंसं म्हटलं आणून घ्यावा, कारण ना आता युद्धामुळे हे सगळ्या वस्तू महाग होतील. तेलाचा टीनच तर त्या महिन्यामध्ये आम्ही आणलं होतं किंवा पहिल्या महिन्यामध्ये वगैरे, तेव्हा 1980 झाला होता फॉर्च्यून सोयाबीन ऑइल, आणि आत्ता आणलं मी फॉर्च्यून सोयाबीन ऑइल ते 2220. म्हणजे बघा किती तफावत आहे. आणि हे सगळं युद्धाचा परिणाम आहे बरं का, एवढी महागाई वाढली. म्हणून म्हटलं आहे आपल्याकडे तेल तरीसुद्धा आणून घ्यावा, असं पण आणावंच लागेल महिन्याभरानी नाहीतरी. म्हणून मग हे सगळ्या वस्तू जरा जास्त क्वांटिटीमध्ये आणल्या. खारीक पण मागच्या महिन्यामध्ये 1 किलो आणले होते ना, ते आहेत, पण ह्या महिन्यामध्ये अर्धा किलो आणले. म्हणजे काही वस्तू असे, ड्रायफ्रूट पण आता महागच होणार आहेत म्हणतात. आता बातम्या आपण रोज बघतो, रोज काय देते, महागच होणार आहेत, म्हणून मग घ्यावं लागते आपल्याला पण. आता आपण खातो कधीतरी म्हणून, किंवा रोज म्हणून, मुलगा आहे आपला खातो म्हणून मग मी आणलं. रहने दे रुक तेरे को ये नहीं करना पड़ता है. मला बघू दे कितीला दिला आता ह्या वेळेस. काजू नाही, बदाम 270. आणि मागच्या वेळेसचे बदाम कितीला होते रे? मागच्या वेळेसचे बदाम 220. काय म्हणजे क्या दाखव, हा कोणता आहे? हा पण कॅलिफोर्नियाचा आहे, कॅलिफोर्निया बदाम आहे हा पण, प्रीमियम क्वालिटी. हा पण कॅलिफोर्निया बदाम आहे, प्रीमियम क्वालिटी. पण याची पॅकेजिंग जरा वेगळी आहे, याची पॅकेजिंग जरा वेगळी आहे. हीच पॅकेजिंग चांगली आहे, तर ही 220ला होतं आणि हे 280ला आहे. आता म्हणजे बघा किती फरक आहे, की सामान म्हणजे वस्तू वाढल्या, किमती वाढल्या वस्तूंच्या. म्हणून थोडंसं आणून घेतलेलं बरं. बाबा आपण कसं सर्वसामान्य साधारण लोक आहे, 2 पैसे उरले तर आपल्यालाच बरं वाटतं. चालू किया आहे का चालू? हा घे, उठ मग. चालू आहे तर उठ. दिख रही हूं ना मैं? आपण कसं सगळे सर्वसामान्य वर्गातले लोक आहे, 2 पैसे उरले तर आपल्याला चांगलं, म्हणून मग काही पैसे उरवण्याच्या नादामध्ये थोडीशी आपली हे करून घ्यायची. आणि आता गॅस आमचा तर सिलेंडर सिंगल म्हणजे आम्ही ब्लॅकमध्ये घेतो, आमची काही वही वगैरे काही नाही आहे. सिंगलमध्ये आम्ही ब्लॅकमध्ये घेतो. ब्लॅकमध्ये आता 100 रुपये जास्त दिले तरी पटकन मिळत होतात, पण आता जरा गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता माहीत नाही मिळतो की नाही मिळत. इंडक्शन घ्यायचा विचार आहे. नाही तर आता कसं गावखेड्यामध्ये राहिलं तर आपल्याला चूल पण पेटवता येते, पण इथे कुठे आपल्याला चूल पेटवता येणार. मागे पण आम्हाला कंजेस्टेड जागा आहे, त्याच्यामुळे मग आता काही ना काही तर करावंच लागेल.
और ये है अपना रुद्रांश बादाम लवर, बादाम आवडते. आता हे सगळे काय काय किराणा मी इथे ठेवते आणि वर ठेवते डब्यात, नाही तर आहे त्या सारखा खायला बघतो. गॅस हंडा काही भेटत नाही, गॅसची टाकी, त्याच्यामुळे आम्ही घेतलं बघा इंडक्शन. कारण आमचा पण गॅस कधीही जाऊ शकतो. आम्ही कधी भरलो होतो, पहिल्या महिन्यात वगैरे असं भरलो होतो आणि दोघं जण आहे, त्यामुळे आम्हाला पुरून जातो. कधी संध्याकाळी स्वयंपाक करावा लागत नाही, सकाळचा असेल तर. ह्या गोष्टी थोड्याशा मॅनेज काळजीपूर्वक वापरला तर गॅस पण पुरतो. पण आमचं काही पुस्तक नाही आहे, काही नाही, आम्ही ब्लॅकमध्ये घेतो आणि ब्लॅकमध्ये घेण्याची आता काही गॅरंटी नाही आहे, मिळत नाही सगळीकडे. मग पुस्तकवाल्यांनाच नाही मिळत तर ब्लॅकवाल्यांना कुठं मिळणार आहे, म्हणून मग इंडक्शन घेतला बघा. आणि असं पण पाहिजे आपल्याकडे, याच्यासाठी म्हणून इंडक्शन घेतला. तर सूर्याचा आहे. मला काही इंडक्शनचे येत नाही, पण आता बघता बघता शिकावं लागेल आणि येईल आरामात आपल्याला शिकता. आपल्याकडे वस्तू असेल तर मग कधी पण आपल्याला शिकता येतो किंवा जमतेच. आपल्याकडे वस्तू असेल तर जोपर्यंत आपल्या वस्तू हातामध्ये येत नाही, हाताळत नाही, तोपर्यंत काही येत नाही. तर लावून बघितलं होतं आता. गॅस टाकीच्या सारटेचमुळे का होईना आपल्या घरामध्ये एक वस्तू आली. इंडक्शन पण महाग भेटतात. मला तर वाटलं की 1000-2000 पर्यंत भेटतील. बापरे, लई महाग आहेत हे. हीच झाली 2500ची, 5000ची पण होती म्हणतात. म्हटलं काय करायचं 5000ची आणून, आपल्याला नसेल गॅस टाकी तेव्हाच आपल्याला वापरायला लागेल, नाही तर मग नाही. म्हणून तेवढी महागातली नका आणू म्हटलं, एवढी ही आणा. तर यांनी ही 2500ची आणली. आता यूज करून बघू, पण आता नाही करणार. आता गॅस आहे, किती दिवस आहे तोपर्यंत, नंतर करू. असं पण आपल्याला येत नाही ना, त्याच्यामुळे शिकायला पण थोडंसं वेळ लागेल. पण याच्यामध्ये बरेच असे फंक्शन आहेत, कुकरचं, करीचं, चपाती डोशाचं, इडलीचं, डीप फ्राय, मिल्क टी, कीप वार्म फक्त गरम करायसाठी, सॉटे करण्यासाठी असे टायमर लावलेला आहे. हे सगळं आहेत फंक्शन.